हॅलो गाईज, आपण आपल्या जी काही सीरीज सुरू झाली आहे की 10 दिवसामध्ये 10 लेक्चर्स आपल्याला कंप्लीट करायचे, त्यातले आपण आज सेकंड लेक्चर घेतोय. ते आहे विषचिकित्सावर. विषचिकित्सेवर तुम्हाला एल-ए-क्यू येतो. मोस्ट ऑफ द वेज प्रिव्हियस इयरला पण हा एल-ए-क्यू विचारला गेलेला आहे. जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये डायरेक्ट मेन्शन असेल की विषचिकित्सा लिहा किंवा चतुर्विंशती उपक्रम लिहा, तर दोन्ही वेळेस तुम्हाला हाच पॉइंट लिहायचा आहे. परंतु जेव्हा क्वेश्चनमध्ये असं लिहिलं असेल की मॅनेजमेंट ऑफ पॉइझन एक्सप्लेन करा, तर मग मात्र तुम्हाला मॉडर्नचा पॉइंट लिहिणं तिथे एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. डायरेक्ट तुम्हाला विषचिकित्सा विचारतात किंवा चतुर्विंशती उपक्रम एक्सप्लेन करा विचारतात. हा क्वेश्चन कुठे ना कुठे तुम्हाला एक्झाम पेपरमध्ये भेटणारच आहे. त्यामुळे आपल्याला हा क्वेश्चन आज एक कव्हर करायचा आहे. हा श्लोक सगळ्यांना माहिती असेल, सगळे ओळखत असतील या श्लोकला. होप सो. आधीपासून आपण म्हणतो की हा श्लोक महत्वाचा आहे, हा पाठ करायचा आहे, पाठ करायचा आहे म्हणून. या एका श्लोकवर तुमचा एक एल-ए-क्यू कव्हर होतो. इथं 24 उपक्रम तुम्हाला सांगितलेत, जे काही विषचिकित्सेमध्ये सांगितलेत त्यापैकी. त्यामधलं फर्स्ट आधी तुम्हाला श्लोक सांगते की कशा प्रकारे श्लोक रीड करायचा आहे. आत्ताही वेळ आहे, तुम्हाला एक मॅक्झिमम 15 ते 20 मिनिट लागतील आणि जर तुम्ही हे 2-3 वेळेस जर रीड केलं तर ते तुमचा श्लोक पाठ होऊन जाईल. त्यामुळे बघा, मंत्र अरिष्ट उत्कर्तन निष्पीडन चूषण अग्निपरिषेकाः अवगाह रक्त मोक्षणः वमन विरेचोपघ्नानिः हृदय औरण अंजननस्य धूमलेह औषध प्रशमनानि प्रतिसारण प्रतिविषः संज्ञास्थापनं लेप मृत संजीवनो मेवच्चः विंशतीर चतुर्भिर धिका. ठीक आहे. इथे 24 उपक्रम सांगितले, ते 24 पैकी 24 तुम्हाला सगळे लिहिणं एक्सपेक्टेड आहे. एक जरी उपक्रम नसेल तरी तिथे तुमचा मार्क कट होतो. ठीक आहे. आता इथे आपल्याला तुम्हाला फक्त या श्लोकच्या आधारे सगळे पॉइंट समजून सांगणार आहे मी. जास्त एक्सप्लेनेशन किंवा काही तिथं एक्सपेक्टेड नाही. तुम्हाला पूर्ण फोकस द्यायचंय, कॉन्सन्ट्रेट करून फक्त हे लेक्चर ऐकायचंय. ठीक आहे. हे लेक्चर जर पूर्ण कॉन्सन्ट्रेटने ऐकलं तर तुम्ही न वाचता एक्झाम मध्ये लिहून येऊ शकता. ओके. बघा, फर्स्ट मंत्र. ओके. आपल्याला असं एक गावाकडे आपण म्हणतो की एखाद्याला जर विष बाधा झाली, विंचू वगैरे चावला, तर त्या बुवाकडे जा किंवा त्या आजोबांकडे जा, ते त्यांचा विंचू उतरवतील, असं आपण ऐकलेलं आहे. म्हणजे ते काहीतरी असे मंत्र बोलतात की जेणेकरून त्याच्या वेदना कमी होतात. आता यावर किती विश्वास ठेवायचा की नाही ते सगळ्यांचा पर्सनल मॅटर आहे. परंतु जे सिद्ध पुरुष असतात, जे अप्त लोक असतात, त्यांची जी काही वाचा सिद्धी असते त्यांना, ते जे बोलतात ते खरं होतं. त्यानुसार त्यांना मंत्राची सिद्धी असते. तर त्यामुळे तिथे आपण मंत्र चिकित्सा करतो काही ठिकाणी. ओके. मी जे बोलते ते तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं, या पॉइंट ऑफ व्ह्यूने माझं बोलणं ऐकायचं, कारण की तुम्हाला सगळं थेअरीच्या मी स्लाइड्स बनवलेल्या नाहीये. ओके. अरिष्ट. अरिष्ट म्हणजे बांधणे. तुमच्याजवळ जे एखादं जर पॉयझन झाले असेल, स्नेक बाईट झाले असेल, तर तुमच्याकडे जे काही असेल, कपडा असेल, दोरी असेल, साडी असेल, ओढणी असेल किंवा एखाद्या झाडाचे जी काही आपल्याला साल भेटते ती साल असेल, ती तिथं बांधायची. पण कुठं बांधायची, कशी बांधायची? चरकांनी सांगितले, दंश भागाच्या वर किंवा खाली 4 अंगुल अंतरावर बांधायचे. एमसीक्यूचा पॉइंट. अरिष्ट कुठं बांधायचे? 4 अंगुल अंतरावर बांधायचं आहे. आता तुम्ही जेव्हा अरिष्टचा पॉइंट लिहाल ना, तेव्हा तुम्हाला थोडंसं जर वाढवायचं असेल, तर तुम्ही प्रॉपर लिहू शकता की त्यासाठी कोणते वनस्पती वापरले जातात, म्हणजे कोणकोणते द्रव्य वापरतात. जसं की आपण म्हटलं की साडी, दोरी, वनस्पतीची साल हे वापरू शकतो. नंतर त्याचं प्रमाण लिहू शकता तुम्ही. त्याचबरोबर पुढे त्याचे काय फायदे आहेत. फायद्यांमध्ये असं लिहू शकता की जे काही दूषित रक्त आहे, दूषित जे काही भाग आहे, विष आहे, ते रक्तामध्ये पसरून पूर्ण शरीरामध्ये पसरू नये म्हणून आपण तिथेच त्याला ब्लॉक करतो. सेम दुष्परिणामामध्ये तुम्ही हे लिहू शकता की जास्त घट्ट बांधायचं नाही. जास्त घट्ट बांधलं तिथं काय होणार? नेक्रोसिस होणार. त्यामुळे जास्त घट्टही नाही बांधायचं आणि जास्त लूजही नाही बांधायचं. हे तुम्ही सावधानतामध्ये किंवा दुष्परिणामामध्ये किंवा कोणत्या पॉइंट्समध्ये लिहू शकता. ठीक आहे. म्हणजे अरिष्टच्या पॉइंटमध्येच आपण 3 पॉइंट बघितले. कोणते द्रव्य वापरले, किती अंतरावर बांधलं, फायदा काय आहे आणि बांधताना काय सावधानता घ्यायची आहे. ओके. हे तुम्ही असं वाढवायचं आहे. पुढचा पॉइंट आहे अरिष्ट उत्कर्तन. तर अरिष्ट किती काळापर्यंत अरिष्ट ठेवायचं? तर 100 मात्रेपर्यंत अरिष्ट ठेवायचं. ओके. हा पण एक एमसीक्यू आहे. 100 मात्रा. अरिष्ट आणि उत्कर्तन दोन्ही पण 100 मात्रेपर्यंत करायचं. एमसीक्यूचा पॉइंट लक्षात ठेवा.
उत्कर्तन म्हणजे काय? इन्सिजन. म्हणजे जिथं विषबाधा झाली आहे त्या भागातून चिरा घ्यायच्या. चिरा घेऊन तिथलं जे काही रक्त आहे, दूषित रक्त आहे त्याला बाहेर काढायचं. ते पण 100 मात्रापर्यंत करायचं आपल्याला. 100 मात्रा म्हणजे 1, 2, 3, 4 असं 100 पर्यंत मनेपर्यंत. ओके. निष्पीडन. निष्पीडन म्हणजे हाताने दाबून तिथलं रक्त बाहेर काढायचं, विष बाहेर काढायचं. ठीक आहे. आता इथं माझ्या इथं पॉइझनिंग झाली तर मग काय करणार आपण? असं थोडंसं पिळणार आणि पिळल्यानंतर काय ते रक्त बाहेर येणार. मग त्याला आपण निष्पीडन म्हणतो. च्यूषण. च्यूषण म्हणजे तोंडाने काढायचं रक्त. तसे इथं विषबाधा झाली आहे माझ्या. ठीक आहे. विष थोडं जास्त डीपवर आहे. तर कोणत्याही दुसऱ्या एखाद्या माणसाला काय करायचं, की त्याच्या तोंडाच्या आतल्या एक काळजी इथं घ्यायची, की अल्सरेशन्स नसले पाहिजे त्याच्या तोंडात. आणि सेकंड, जे च्यूषण करणार आहे त्याच्या मुखाच्या आतल्या साईडला मध किंवा तूप लावायचं. आणि नंतर ते तोंडाने असं चोखून ते रक्त सगळं बाहेर काढून टाकायचं. ठीक आहे. त्याला आपण च्यूषण म्हणतो. क्लिअर सगळ्यांना? च्यूषण. अग्निकर्म म्हणजे दहन कर्म करायचा. या पार्टवर जर पॉइझन असेल तर तिथं अग्नीनं जाळून टाकायचं सगळं हा पार्ट. ठीक आहे. त्याला आपण अग्निकर्म करतो. अग्निकर्मासाठी तुम्ही लोह, स्वर्ण, रजत, पंचधातू यापैकी कशाची शलाका वापरू शकता. ओके. क्लिअर अग्निकर्माचा पॉइंट. परिषेक. परिषेक म्हणजे विषग्न द्रव्य, म्हणजे आपल्याला विषग्न गंध पण सांगितलेला आहे चरकाचार्यांनी. त्याचबरोबर तुम्हाला अगत सांगितलेले आहेत. जे काही अगत योग आलेले आहेत तिथं, मुर्वादी अगत, पंचशीर्षाजी अगत, हे जे अगत आहेत त्या अगत मध्ये जे काही द्रव्य आलेत त्या द्रव्यांपासून शुद्ध जल करायचं आणि ते जलाची धारा अशी सोडायची. तर इथंच पॉइझनिंग झालीये तर इथं अशी धारा सोडायची. ती धारा सोडल्यामुळे तिथला जे काही पॉइझनचा पार्ट आहे तो सगळा धुवून निघून जाईल. ठीक आहे. ते इथं परिषेक म्हणते. मी तुम्हाला फक्त हे पॉइंट्स क्लिअर करून देते आणि मी जे बोलते ते सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं, म्हणून फुल कॉन्सन्ट्रेटने तुम्ही ऐकायचंय. ठीक आहे. आता सेकंड आहे अवगाह. अवगाह म्हणजे सेम जे काही आपण आतापर्यंत अगत सांगितले होते ते अगत, त्या अगदाने सिद्ध जलामध्ये एक मोठा बाथटब घ्यायचा. त्यामध्ये अगद विषग्न अगदांनी सिद्ध द्रव्यांचं जल बनवायचं आणि ते जल बाथटब मध्ये टाकायचं आणि त्यामध्ये त्या माणसाला बसून ठेवायचं. हे तर अवगाह म्हणजे त्याला काय करणे? अंघोळ घालणे थोडक्यात. ओके. क्लिअर? अवगाह. परिषेक म्हणजे फक्त धारा सोडणे. अवगाह म्हणजे पूर्ण त्याला अंघोळ घालणे. रक्तमोक्षण. सिरावेद करा सिंपल. ज्या भागामध्ये विष आहे त्याच्या जवळची सिरा जी दिसती आपल्याला तिथून ते रक्त बाहेर काढून टाका. ओके. त्यालाच रक्तमोक्षण किंवा सिरावेद तुम्ही म्हटलं तरी चालेल. वमन, विरेचन, पंचकर्म. जर ऊर्ध्व भागामध्ये नाभीच्या वरच्या भागात जर कुठं पॉइझनिंग असेल किंवा पॉइझनिंगचे लक्षणे असतील तर वमनाद्वारे बाहेर काढा आणि अधोभागामध्ये असेल तर विरेचनाद्वारे बाहेर काढा. म्हणजे सगळ्यात सोपं जवळच्या मार्गाने विष बाहेर काढा. ओके. हे झालं वमन, विरेचन. वमनासाठी आपण मदन फळ वापरतो. खूप चांगले रिझल्ट आहेत. ठीक आहे. वमनासाठी द्रव्य बघा, लिहून घेतलं तरी चालेल. हे मदन फळ, वचा, सैंधव, पिपळी हे वापरतो. आणि विरेचनासाठी निशोत्तर. द्रव्य जर टाकले तर आणखी तुमचं छान इम्प्रेशन पडेल. त्रिफळा, हरितकी चूर्ण हे आपण विरेचनासाठी वापरतो. ठीक आहे. क्लिअर सगळ्यांना? बाकी प्रोसेस तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. उपघ्नानी. उपघ्नानी म्हणजे काय? जास्त प्रमाणामध्ये विष असेल. ओके. आता हे स्पेसिफिक तुम्हाला हे आपण क्लिअर करू. उपघ्नानी थोडं तुम्हाला डिटेल मध्ये लिहिणं गरजेचं आहे. जर जास्त प्रमाणामध्ये विषबाधा झाली असेल तर मनुष्य मूर्छायुक्त होतो, म्हणजे त्याच्या काहीच हालचाली होत नाहीत. कधी कधी अरिष्ट लक्षणे पण दिसतात की आता हा जाणारच आहे. मग त्यावेळी युक्तिपूर्वक आपण काय करायचं? मूर्धा प्रदेशी म्हणजे डोक्याच्या मधोमध काकपद चिरा करायची आहे. काकपद म्हणजे कावळ्याच्या पायाप्रमाणे थोडक्यात अशा प्रकारची तुम्ही चिरा करायची आहे. आणि ती चिरा केल्यानंतर तिथं कोंबडी, बकरा यांचं मांस ठेवायचंय किंवा कावळ्याचं मांस सगळ्यात चांगलं म्हटलं तिथं. कावळ्याचं मांस ठेवायचंय.
मग ते मांस काय करेल, की जे काही दूषित रक्त आहे ते सगळं शोषून घेईल. त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये त्या व्यक्तीचं विष बाहेर यायला मदत होईल. ओके. उपज्ञानी समजलं? उपज्ञानीमध्ये कागद चिरा करायचे अशा प्रकारे, आणि त्या चिरेमध्ये काय करायचंय, कावळ्याचं मांस किंवा कोंबडा वगैरे ज्याचं मांस अवेलेबल पटकन होईल त्याचं ठेवायचं. उत्तम आपण कावळ्याचं मांस समजलं जातं. ओके, क्लिअर? आता हृदय आवरण. हृदय त्रिमर्मापैकी एक मर्म हे आपल्याला माहिती आहे. तर मग हृदयाच्या प्रदेशात आपल्याला शीतद्रव्यांचा लेप लावायचा आहे. जसं की चंदन, उशीर, वाळा या द्रव्यांचा लेप लावायचा, त्याला हृदय आवरण म्हटले. अंजन. आता काही काही वेग, जे आपण विषाचे वेग बघितले त्यामधला जो काही 5वा वेग होता जांगम विषाचा, त्यामध्ये आपल्याला नेत्रदृष्टीबद्दल आलेला आहे. जर नेत्रदृष्टीबद्दल जर आपल्याला तिथे लक्षण दिसलं तर अंजन करा. अंजनासाठी त्रिफळा अंजन उत्तम आहे. त्याचबरोबर आणखीन जर चांगले अंजन आपल्याला जे अवेलेबल होईल त्या द्रव्याने अंजन करायचंय. नस्यामध्ये पण त्रिकटू, पिंपळी, मरीच हे जे घरी अवेलेबल आहे त्यांनी नस्य करायचे. नाकामध्ये औषध सोडणे. धूम. धूमपानासाठी वशा चूर्ण सगळ्यात बेस्ट सांगितलेलं आहे. वचाचं किंवा जे काही आगत आलेत आहेत त्या आगदामधल्या औषधांचा धूम करायचा आहे. लेहन. आपण डायरेक्ट औषध देण्यापेक्षा जर आपण ते चाटून दिलं, असं म्हणलं, टंग मध्ये जास्त प्रमाणामध्ये लवकर ऍब्झॉर्ब होतात. सबलिंग्वल जे काही आपण औषध देतो ते, त्यामुळे लेहनाचे चांगले रिझल्ट आहेत. इथं पण जनरली आपल्या क्लिनिकमध्ये बनवूनच ठेवायचे असे औषध, जे की तात्काळ वापरता येतील असे औषध. हे इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये खूप कामाला येणार आहे. तुम्ही दशांग आगत द्या किंवा जे काही शिरीषादी आगत सांगितलेले आहेत, बिल्वादी आगत आहेत, त्यांचं थोडंसं चूर्णाचं लेहन करूनच ठेवायचं, किंवा ते जर चूर्ण असतील तर त्यामध्ये थोडंसं मध टाकायचं, त्याला चाटायला द्यायचं. खूप चांगले रिझल्ट आहेत त्याचे. लेहन. औषध, जे विषग्न औषध सांगितले ते सगळे औषध वापरायचे. प्रशमन आणि जे विषाचं प्रशमन होईल असं, जसं की विषाचे गुणधर्म काय आहेत, उष्ण, तीक्ष्ण, व्यववायी हे गुणधर्म आहेत. त्याच्या अपोजिट गुणधर्मात्मक तिथे सगळे द्रव्य वापरायचे. ठीक आहे, ते तिथं येतात. नंतर प्रतिसारण. प्रतिसारणलाच प्रतिघर्षण म्हटलेलं आहे. प्रतिघर्षण म्हणजे पॉइझनिंग ज्या पार्ट मध्ये झालेली आहे त्या पार्टवर विषग्न द्रव्याने पूर्ण असं रब करायचं आहे, घासायचंय. घासल्यामुळे तिथलं जे काही विष आहे ते बाहेर पडतं किंवा रक्त स्त्रावायला लागतं, त्यामुळे ते विष बाहेर पडतं. हे प्रतिसारण मध्ये येतं. प्रतिविष म्हणजे अँटीडोट. आपण ह्याच्या आधीचं फर्स्ट लेक्चर ह्या सिरीज मधल्या अँटीडोट वरच घेतलेलं आहे. प्रतिविष म्हणजे अँटीडोट. संज्ञा स्थापन. मूर्छित व्यक्ती झाला असेल किंवा संन्यास अवस्थेमध्ये व्यक्ती गेला असेल, पूर्ण अनकॉन्शियस असेल, तर त्याच्या डोळ्यावर पाणी शिंपरणे, नस्य देणे, धूम देणे, यामुळे त्याची संज्ञा स्थापन होते, म्हणजे लवकर त्याला जाग येते. ते आपण संज्ञा स्थापन मध्ये करू शकतो. तर मृत संजीवनम. मृत संजीवनम हे पण सिद्ध जे लोक आहेत किंवा जे काही आप्त आहेत, आपल्या गुरूंचेही जे गुरुजन आहेत, त्यांना हे फक्त शक्य आहे. मृत संजीवनम म्हणजे एखादा व्यक्ती मृत अवस्थेमध्ये गेलेला आहे, तिथून त्याला बाहेर काढणे, आणि खूप कमी वेळेस होतं आणि खूप कमी जणांना जमतं. ठीक आहे, आपण असं म्हणतो की त्याला साप चावला, ते तर मेलाच होता जवळपास, पण त्या बाबांनी आले किंवा ते वैद्य आले आणि त्याला वाचवलं बाबा, असं आपण म्हणतो. म्हणजे मृत्यूच्या दारातून बाहेर काढणे, त्याला आपण मृत संजीवन म्हणतो. हे पण मंत्रासारखंच आहे. जे सिद्ध पुरुष आहेत त्यांनाच त्या स्किल डेव्हलप आहेत, त्यावर आपण तेवढं काही फोकस करायचं नाही, कारण की ते आपल्याला जमणार नाही. फक्त तुम्ही एक्झाम मध्ये लिहिण्यापुरतच ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मृत संजीवन. इथपर्यंत तुमचे काय झाले, 24 उपक्रम झाले. तुम्ही 5-5च्या जोड्या करा, 10-10च्या करा, जशा लक्षात राहतील तशा गोळा करा. ठीक आहे, एकदा माझ्या मागे म्हणा पूर्ण उपक्रम. मंत्र, अरिष्ट, उत्कर्तन. ओके, मंत्र, अरिष्ट, उत्कर्तन इथपर्यंत एक करा. निष्पीडन, चूषण, अग्नी, परिषेका. ओके, निष्पीडन, चूषण, अग्नी, परिषेका. अवगाह रक्तमोक्षण, वमन विरेचन उपघ्नानी. अवगाह रक्तमोक्षण, वमन विरेचन उपघ्नानी. हृदय औरण अंजन नस्य. ओके, हृदय औरण अंजन नस्य धूमलेह औषध प्रशमनानी. प्रतिसारम प्रतिविषम. प्रतिसारम प्रतिविषम संज्ञा स्थापनम लेपः.
मृत संजीवनम एव. इथपर्यंत जरी केलं तरी सफिशियंट. ओके. मृत संजीवनम एव चतुर्विंशतिरेति चतुर्भिर तथा. ओके. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर. एवढा श्लोक आजच्या आज पाठ करायचा आहे आणि ह्याचे खूप जास्त चान्सेस आहेत की यावर क्वेश्चन येईल. 20 चिकित्सेवर एक हमखास क्वेश्चन असतोच. त्यामुळे हा श्लोक आजच्या आज लर्न करा. ज्याला श्लोक नाही होत त्यांनी 5-5 ग्रुप करा आणि 5-5 ग्रुपमध्ये ते शब्द फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकी सगळं मी तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून सांगितलाय. त्या प्रकारे केलं तरी चालेल. ओके. ठीक आहे. आपण नेक्स्ट आपण असंच एक छोटासा टॉपिक घेऊ जे की तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचं. आणखीन एक गोष्ट, ज्यांचे हे पॉईंट झालेले आहेत त्यांनी 2x स्पीडमध्ये बघितलं तरी चालून जाईल. टाइम वेस्ट बिलकुल करू नका. ठीक आहे. तुमच्याकडे ऑलरेडी कमी टाइम आहे. 1.75 किंवा 2x च्या स्पीडने तुम्ही बघून घ्यायचे. एक शॉर्ट रिव्हिजन म्हणून. थँक्यू.